यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे। एक महत्त्वाची अपडेट हाती येते। काका वैष्णवीच्या बाळाला आणायला गेले पण एकानं पिस्तूल रोखली असं वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी आरोप केलाय। निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीनं पिस्तूल दाखवून धमकावल्याचंही अनिल कसपटे म्हणाले। पोलीस कोठडीमध्ये आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असं सुद्धा अनिल कसपटेंनी आरोप करत म्हटलंय। वैष्णवी जाऊन अवघे 6 दिवस झाले, मात्र या गडबडीमध्ये वैष्णवीचा 9 महिन्याचा मुलगा जो आहे तो कुठे आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वैष्णवीचे वडील आहेत। सर, काय सांगाल, वैष्णवीचा 9 महिन्याचा मुलगा जो आहे तो आता कुठे आहे आणि त्याला आणण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का? हो, आम्ही आणण्याचा प्रयत्न केला होता। एक लेडीज कोण होती ती द्यायला लागली, परंतु त्या निलेश चव्हाणच्या वडिलांनी फोन केला निलेश चव्हाणला की तू हे बाळ नाही आलेला, तू लवकर ये। पण ते आल्यानंतर त्यांनी पिस्तुलाचा दाग दाखवला तिथे, त्याच्याकडे रिव्हॉल्वर पण आहे। आणि आमच्या भावाला म्हणले तुम्ही कोण? मग हे आम्ही कोण म्हणल्यानंतर आम्ही म्हणलं आमचा भाऊ म्हणला की मी मुलीचा आजोबा आहे। ते त्या हागवणे म्हणले अरे तू कोण? मी मुलीचा ह्याचा आजोबा आहे। म्हणजे तुमचा काही संबंध नाही, निघा इथून चला असं म्हणले। मग आमचे भाऊ ते सगळे झाले निघून। त्या संदर्भात काय तक्रार वगैरे? त्या संदर्भात तक्रार हिंजवडी पोलीस स्टेशनला भावधनांच्या याला दिलेली आहे आम्ही। तुम्ही दुसरा एक आरोप केलेला आहे की आरोपींना हॉटेलचं जेवण जे आहे ते पुरवण्यात आलं, काय सांगा त्या संदर्भात? हॉटेलचं जेवण त्यांना ते घटना झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आमचे भाऊ, आमच्या गावातले लोक तिथे गेले होते आणि त्यांनी पाहिलं तर त्यांना तिथनं जेवण येते, व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते त्यांना। आणि ड्रेस पण त्यांना, आता कपडे ठीक आहे पण ते सगळं व्हीआयपी ट्रीटमेंट त्यांना तिथे मिळत जाते। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।